नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की सिंधू ही त्या गावातील काही बायकांना बँकेमध्ये आपले खाते कसे उघडायचे आणि आपण त्याचा हिशोब कसा ठेवायचा याचे शिक्षण देत असते। मात्र त्या बायकांच्या नवऱ्याला हे पटत नसते, म्हणून तेथील काही हे बायकांचे जे काही घरचे असतात ते तेथील एका म्हणजे अशा सरपंचांना घेऊन सिंधूकडे येतात आणि तो सरपंच सिंधूला म्हणत असतो की तू जे काही हे शिक्षण देते ना ते थांबव, नाहीतर हे जे काही माणसे आहेत ना ते एकत्र येतील आणि तुझ्यासारख्या एकट्या अशा बाईला काय करतील तपास नाही। तर तेवढ्यात ही जी काही राशी असते ती बाहेर येते आणि ती आईला म्हणते की आई काय चालले हे आणि हे लोक कोण आहेत। तर लगेच सिंधू म्हणते की राजबेटा तू अजून लहान आहे, काही मूर्ख लोक असतात त्यांना कसे वागावे त्याची अक्कल नसते, त्यामुळे मी त्यांना थोडी समज देते। तर शकवात्तेही राशीला घेऊन आतमध्ये जाते। तर ते सरपंच हा सिंधूला धमकावत असतो आणि परत येथील कोणत्याही गावातल्या बायकांना एकत्र असे आणायचे नाही आणि त्यांच्याकडून कोणतेही असे शिकवणीचे काम तू करून घ्यायचे नाही। हे सर्व जे काही चालले ना ते बंद कर आणि स्वतःच्या लहान मुलीकडे लक्ष दे। तुझ्या मुलीला जर काही झाले तर असे तो गुलाबराव सिंधूला धमकी देतो। सिंधू काही त्याच्या धमकीला घाबरायला तयार नसते आणि सिंधू काही त्याच्या धमकीला घाबरत नसते। त्यानंतर इकडे राघव हा वंशला व्हिडिओ कॉलवर बोलत असतो की आजचा दिवस कसा गेला कॅम्पमधला। तर लगेच वंश सांगत असतो की बाबा मला तुमची खूप आठवण आली आणि मला असे वाटले की एका क्षणाला बाबा तुम्ही माझ्यासोबत जर असतात तर राघव म्हणत असतो की बाळा मी कायमच तुझ्यासोबत आहे आणि मी लगेच तुझ्याकडे येणार, म्हणून राघवसुद्धा तिकडे यायला निघलेला असतो। तर लगेच वंश म्हणतो की बाबा वंशला मात्र दिवसभर सिंधू आणि राशीबरोबर जे काही क्षण घालवलेले असतात ते सुखद क्षण त्याला आठवत असतात। तर राघव म्हणतो की वंश आता तू झोपी जा आणि मी लवकरच उद्या तुला भेटण्यासाठी नक्की येईल। तर राघव म्हणतो की मी तुला आता झोपण्यासाठी एक गोष्ट सांगतो। वंश म्हणतो की नाही बाबा, दिवसभर तुम्ही कामावर खूप दमला असेल त्यामुळे आता मी स्टोरी बुक वाचतो, त्यामुळे तुम्ही आता झोपा। तर राघव म्हणतो की ठीक आहे वंश। तर वंश हा आनंदाने राघवला लव्ह यू बाबा म्हणतो आणि फोन ठेवतो आणि गुड नाईट करतो। त्यानंतर इकडे सिंधूला सुद्धा राशी ही आय लव्ह यू मम्मा असे बोलते आणि जे काही आज लोक आले होते ना त्या लोकांना मम्मा तो पोलिसांच्या ताब्यात दे, ते लोक चांगले नाही असे ती सांगत असते। सिंधू म्हणत असते की राशी तू अजून खूप छोटी आहे, या सर्व गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको, तू झोपण्यासाठी जा। तर सिंधू ही राशीवर डोळे वटारते। तर लगेच राशी ही नाराज होऊन झोपण्यासाठी जाते। तर शकवात्ते विचारते की अगं हा वंश कोण आहे आणि राशी त्याचाच विचार का करते। तर लगेच इकडे जो काही वंश असतो त्याला सुद्धा झोप येत नसते आणि तो सिंधूने जे काही त्याला सांगितलेले असते की घाबरायचे नाही आणि आपले हे स्वप्न आहे मुठ्ठी बंद करून ते स्वप्न पूर्ण करायचे आणि वंश तू खरंच लवकर चालायला लागशील हे सर्व त्याला आठवते, म्हणून ते स्वप्न पूर्ण करत तो चालण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपल्या बेडवरून खाली उतरतो आणि चालण्यासाठी लागतो तेव्हा वंश हा जोराने खाली पडतो, कारण त्याला पायामुळे चालता येत नसते। त्यानंतर इकडे सिंधूसुद्धा शकवात्याला सांगत असते की आज जो काही वंश आहे ना तो एका कॅम्पमध्ये आलेला आहे आणि खरंच खूप छान मुलगा आहे तो, पण त्याच्या पायामध्ये थोडासा त्रास आहे, कारण अपघातामध्ये त्याच्या पायांना काहीतरी अशा जखमा झालेल्या आहेत, त्यामुळे तो चालायला व्यवस्थित चालू शकत नाही। तर लगेच मी आज ज्या मुलाला भेटले ना तर मला वेगळंच असं वाटलं आणि तो मला आई हा शब्दाने हाक मारली, म्हणून सिंधूला सुद्धा त्या वंशची खूप आठवण येत असते। त्यानंतर इकडे वंशला तर खूपच त्रास होत असतो, कारण तो बेडच्या खाली पडलेला असतो। तर लगेच जे काही प्रिन्सिपल असतात त्या सिंधूला फोन करतात। प्रिन्सिपल सिंधूला म्हणतात की कॅम्पमधील जो काही मुलगा आहे ना तो बेडच्या खाली पडला आणि त्याच्या पायाला ऑलरेडी अगोदरच हे त्रास होता आणि आता त्याला खूपच त्रास होतो। तर सिंधूला वंशचा आवाज येत असतो आणि वंशला खरंच खूप त्रास होत असतो। तर सिंधू म्हणते की प्रिन्सिपल मॅम तुम्ही असे करा की वंशला घेऊन इकडेच या, कारण मी जास्त चांगला इलाज येथेच करू शकेल। तर
प्रिन्सिपल मॅडम आणि त्या एक टीचर ह्या वंशला घेऊन घाईने सिंधूच्या घरी येतात. तर सिंधू त्याच्या पायावर जी काही जखम झालेली आहे त्याच्यावर इलाज करत असते. तर लगेच वंशला खूप त्रास होत असतो आणि तो जोरात किंचाळत असतो. तर सिंधू ही उषा मावशीला दूध आणण्यासाठी सांगते हळदीचे वंशसाठी. तर लगेच इकडे सिंधू म्हणत असते की बाळा, तू जे काही स्कूलमध्ये हे आहे ना, तर त्यामध्ये तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे? तर लगेच वंश सांगतो की मॅथ्स. तर लगेच सिंधू त्याला त्याच्या नादी लावते आणि जे काही होणारा त्रास आहे तो एका घडीत ती बोलण्याच्या नादात सर्व काही वंश विसरून जातो आणि सिंधूच्या बोलण्याकडे त्याचे पूर्ण लक्षही लागून जाते. तर सिंधू चांगला उपचार करून त्याला लगेच आराम मिळतो. सिंधू विचारते की वंश बेटा, तुला पहिल्यापासून असा त्रास आहे का? तर वंश म्हणतो की हो. तर लगेच तेवढ्यात तिथे राशी येते आणि राशी म्हणते की काय झाले वंश, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? आणि ते जे काही मुलांनी तुला परत त्रास दिला का आणि परत खाली पाडले का? तर लगेच वंश काही सांगायला तयार नसतो. तर लगेच राशी म्हणते की अरे, तू आईला सर्व काही सांग आणि जर तू आईबरोबर खोटं बोलला तर देवसुद्धा आपली मदत करत नाही. तेव्हा वंश म्हणतो की हो, स्कूलमधील काही मुलंही मला कायम त्रास देत असतात आणि मी कधीच चालू शकणार नाही असे मला ते उडवत असतात. वंश खूप रडू लागतो कारण की शाळेमधली बरीचशी मुलं मला कायम त्रास देत असतात असे सांगून तर सिंधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि सिंधू लगेच वंशला मिठी मारते आणि आपल्या मिठीत घेऊन वंशला समजावते. तर राशीसुद्धा ही सिंधूला मिठी मारते आणि त्रिकूट कुटुंब हे शेवटी एकत्र येते आणि प्रिन्सिपल मॅडम ते सर्व बघून त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी येत असते. त्यानंतर इकडे राघवला सुद्धा वंशचा फोन आलेला नसतो म्हणून त्याला सुद्धा झोप आलेली नसते. तेव्हा तो वंशच्या मोबाईलवर मेसेज करतो. मात्र वंशचा मोबाईल हा आपल्या ह्या बॅगमध्ये असतो. तर सिंधू वंशचे डोळे पुसते आणि जो काही मुलगा आहे ना अक्षय आणि दुसरा कोणी असू तर सर्वांचे बोलणे हे कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हणून ती वंशला खूप समजावते. आणि तुझ्यामध्ये जी काही हिंमत आहे ना ती कधी हरायची नाही. त्यामुळे खरंच आपण त्यामुळे खूप स्ट्रॉंग बनत असतो. राशी म्हणते की एकदम माझ्या आईसारखं. माझी आई एकदम अशी बेस्ट डॉक्टर आहे कारण तिच्यामध्ये जी काही हिंमत आहे ना ती कुणामध्ये सुद्धा नाही. तर राशीच्या या बोलण्यावर सर्वांना खूपच हसू येते. तर सिंधू वंशला हळदीचे दूध पिण्यासाठी देते आणि प्रिन्सिपल मॅडमला म्हणते की आजची रात्र वंशला येथेच राहून द्या. त्याला जर परत त्रास झाला तर मी त्याच्यावर उपचार करू शकेल. तर प्रिन्सिपल मॅडम हे तयार होतात. तर सिंधू म्हणत असते की याचे जे काही आई वडील आहे त्यांना हे काही सांगितले का? तर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की मी लगेच फोन करते. तेवढ्यात इकडे राघव वाटच बघत असतो की आज अजून वंशने रिप्लाय का दिला नाही. तेव्हा राघवचा फोन हा स्विच ऑफ होतो आणि प्रिन्सिपल मॅडम हे फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात मात्र फोन काही लागत नसतो. तेव्हा राशी आणि वंश एकमेकांना आपल्या जे काही चित्रकलेच्या वह्या असतात त्या दाखवत असतात. तर लगेच त्यामध्ये जे काही चित्र काढलेले असते राशीने तिचे आणि तिच्या आईचे. तर लगेच वंश म्हणतो की तू तर खूपच छान चित्र काढले पण या चित्रातील तुझे बाबा कुठे आहे? तर लगेच राशीला खूप बाबांची आठवण येते आणि ती आईला म्हणत असते की आई प्लीज मला माझ्या बाबांचे नाव तरी सांग आणि वंशला सुद्धा ते सांग. तर सिंधूला खूप वाईट वाटते आणि राघवची परत आठवण येते. वंश सांगू लागतो की मी माझ्या बाबाच्या पाठीवर बसून असं मस्त असे रेस करत असतो. तर लगेच राशी म्हणते की वंश आता आपण मित्र आहोत ना, मग आता इथून पुढे तू माझ्या पाठीवर बसायचे आणि रेस करायची. तर लगेच मला सुद्धा एक खूप मोठे असं पोलीस ऑफिसर बनायचे. तर लगेच सिंधू विचारते की वंश बाळा तुला काय बनायचे? तर लगेच वंश सांगतो की तुमच्यासारखं एक खूप मोठं असं डॉक्टर. सिंधू म्हणते की कोणीतरी आहे की माझ्यासारखं डॉक्टर बनणार कारण राशीला तर माझ्यासारखे कधीच बनायचे नाही. तिला तर एक पोलीस ऑफिसर व्हायचे. तर राशी म्हणते की एका घरात 2-2 डॉक्टर कशाला आणि खूप छान असं पोलीस ऑफिसर. तेव्हा सिंधूला पुन्हा राघवची आठवण होते. राघवला सुद्धा ह्या वंशशिवाय करमत नसते म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळीच हा वंशला भेटण्यासाठी जायला निघलेला असतो. पण वाटेत काही झाडे पडलेले असतात. तर तो झाडे बाजूला घेऊन घ्यायला जातो. तर त्या प्रत्येक झाडावर लिहिलेले असते की बाबा तुम्ही केव्हा येणार. तर राघव ते सर्व वाचतो आणि असा कोणता मुलगा आहे की आपल्या बाबाची वाट बघतो. म्हणून राघव सुद्धा तेथील जो काही खडू असतो तो घेतो आणि त्यावर लिहितो की बाबा हे लवकरच येणार आणि बाबा आले सुद्धा. तर लगेच
तर राघव सुद्धा योगायोगाने आपल्या कुटुंबाकडे आलेला असतो आणि देवकृपेने आता हे कुटुंब एकत्र होणार असते. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.